महाराष्ट्र शासनाचा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजेच मराठवाडा नीट यूजी 2026 ची तयारी करणारे विद्यार्थी असो किंवा मागची नीटची तयारी करणारे विद्यार्थी असो, ज्यांचा संबंध मराठवाड्याशी येतो, कारण नीटचे सर्वात मोठे कोचिंग क्लासेस जे आहेत ते मराठवाड्यामध्ये अवेलेबल आहे। त्याचबरोबर MBBS स्टेट कोट्याची जेव्हा सिलेक्शन यादी येते, त्या सिलेक्शन यादीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी MBBS साठी मराठवाड्यातून सिलेक्ट होताना आपण पाहिलेलं आहे। त्याच मराठवाड्यातील टॉप 3 MBBS कॉलेज विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। कॉलेजची स्थापना, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या सीट, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा मराठवाड्यातल्या टॉप 3 कॉलेजचा कट ऑफ, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स या यूट्यूब चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो। आजचा विषय जो आहे मराठवाड्यातील टॉप 3 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, म्हणजे मराठवाड्यातील टॉप 3 चे जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत ज्याचं रेप्युटेशन खूप मोठं आहे। मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कॉलेजचा टॉपमध्ये त्या ठिकाणी नंबर येतो। तर त्या 3 कॉलेजेस विषयी माहिती घेणार आहोत। पहिलं कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं, दुसरं आहे नांदेड या ठिकाणचं आणि तिसरं आहे लातूर या ठिकाणचा कट ऑफ। कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याचबरोबर कॉलेज विषयी थोडक्यात माहिती सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत। मुख्य मुद्दे काय आहेत आजच्या व्हिडिओचे? मराठवाड्यातील 3 प्रमुख GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची सविस्तर माहिती घेणार आहोत। वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना आणि एकूण MBBS PG सीट्स याविषयी माहिती घेणार आहोत। प्राध्यापक वर्ग, फॅकल्टी आणि रुग्णालयातील सुविधा याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। त्याचबरोबर क्लिनिकल एक्सपोजर कशा प्रकारे आहे, दैनंदिन रुग्णसंख्या म्हणजेच OPD आणि बेड कॅपॅसिटी म्हणजेच IPD याची कंडिशन कशा प्रकारे आहे या कॉलेजला, याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। प्रत्येक कॉलेजची मुख्य जमेची बाजू काय आहे, म्हणजे त्या कॉलेजची कोर स्ट्रेंथ काय आहे याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर पालकांसाठी सुरक्षा, हॉस्टेल आणि फीस याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण GMC मिरज त्याचबरोबर GMC अंबाजोगाई या कॉलेज विषयी व्हिडिओ बनवलेला होता। आज आपण मराठवाड्यातले हे जे काही टॉपचे 3 कॉलेज आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत। पहिलं कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं। स्थापना व सलग रुग्णालय जे आहे 1956 ची स्थापना आहे, म्हणजेच बरंच जुनं हे कॉलेज आहे। प्रसिद्ध घाटी रुग्णालय, आशिया खंडातील जुन्या आणि मोठ्या रुग्णालयापैकी एक, म्हणजे संभाजीनगरचं जे काही घाटी रुग्णालय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे। मराठवाड्यामधलं एक आरोग्याचं केंद्र म्हटलं तरी चालेल। भरपूर सारा पेशंट फ्लो त्या ठिकाणी असतो, भरपूर लोड त्या रुग्णालयावर त्या ठिकाणी असतो। त्यामुळे घाटी रुग्णालय जे आहे ते खूप फेमस हॉस्पिटल या कॉलेजला त्या ठिकाणी अटॅच आहे। 1956चं कॉलेज आहे। तसं पाहायला गेलं तर हे खूप जुनं MBBS कॉलेज, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कट ऑफ ज्या कॉलेजेसचे असतात त्याच्यामध्ये या कॉलेजचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो। मराठवाड्यातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये किंवा चॉईस फिलिंग लिस्टमध्ये या कॉलेजचा क्रमांक जो आहे तो वरच त्या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतो। खास वैशिष्ट्य, या महाविद्यालयाशी अत्याधुनिक राज्य कर्करोग संस्था म्हणजे स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट सुद्धा या ठिकाणी अटॅच आहे। म्हणजे स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे महाराष्ट्र शासनाचं ते सुद्धा या कॉलेजला अटॅच आहे। MBBS सीटचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 200 सीट आहेत। PG कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत। नवीन अपडेट, या शैक्षणिक वर्षापासून PGच्या तब्बल 85 नवीन जागा वाढलेल्या आहेत, म्हणजेच PGची स्ट्रेंथ सुद्धा या कॉलेजची त्या ठिकाणी स्ट्रॉंग असलेला आपल्याला पाहायला मिळतं। लोकेशनचा जर आपण विचार केला तर शहराच्या मध्यभागी हे कॉलेज आहे। शहराच्या आउटसाईडला बरेचसे कॉलेज त्या ठिकाणी असतात, परंतु GMC संभाजीनगर जे आहे शहराच्या मध्यभागी असलेलं हे एक सुद्धा कोर स्ट्रेंथ त्या कॉलेजची असलेली आपल्याला पाहायला मिळते। GMC संभाजीनगर एक्सपोजर आणि खासियत, फॅकल्टी व विभाग 30+ वैद्यकीय विभाग आणि अनुभवी सिनियर प्रोफेसरचा मोठा वर्ग। रुग्णसंख्येचा जर आपण विचार केला दररोज 3500 ते 4000 OPD या ठिकाणी असते आणि IPD बेड्सचा जर आपण विचार केला तर 1170च्या आसपास जे काय आहे त्या IPD असल्याची माहिती आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल होते। कोर स्ट्रेंथ, अपार्ट पेशंट फ्लोमुळे मिळणारे अनमॅच्ड क्लिनिकल एक्सपोजर, कॅन्सर हॉस्पिटल, ऑन्कोलॉजी विभाग अटॅच असल्यामुळे प्रगत आणि दुर्मिळ केसेसचा अभ्यास करण्याची विशेष संधी ह्या कॉलेजचे हे जे काही आहेत खासियत त्या ठिकाणी
आहे. दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे मराठवाड्यातलं डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या ठिकाणचं. स्थापना व सलग रुग्णालय 1988 ची स्थापना आहे. श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय या कॉलेजला अटॅच आहे. MBBS सीट्सचा जर आपण विचार केला तर 150 सीट्स आहेत. PG कोर्सेस उत्तम सुविधासह पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे. नवीन अपडेट काय आहे, हे कॉलेज आता शहराबाहेर तब्बल 115 एकरांच्या विस्तीर्ण आणि अद्ययावत कॅम्पसमध्ये आहे. म्हणजे जवळपास 115 एकरचा जो काही परिसर आहे, नांदेड विद्यापीठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे त्याच परिसराच्या आसपास या कॉलेजचा परिसर आहे. म्हणजेच विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी हे कॅम्पस आहे. त्या ठिकाणी बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा त्याचबरोबर पॉलिटेक्निक कॉलेज असतील, त्याचबरोबर फार्मसी कॉलेजेस असतील. एक मोठं शैक्षणिक हब विष्णुपुरी या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्याच ठिकाणी हे कॉलेज आहे. 115 एकरचा मोठा कॅम्पस या ठिकाणी आहे. भरपूर शासकीय जागा या कॉलेजला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. संपूर्ण बिल्डिंग्स वगैरे त्या ठिकाणी रेडी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. GMC नांदेड एक्सपोजर आणि खासियत फॅकल्टी विभाग 25+ सुसज्ज विभाग आणि समर्पित प्राध्यापक वर्ग, प्रॅक्टिकलसाठी उत्तम लॅब्स, रुग्णसंख्या दररोज जवळपास 2000 ते 2500, OPD आहे 900, IPD या ठिकाणी आहे. कोर्स स्ट्रेंथ, मोठा कॅम्पस आणि भौगोलिक स्थान तेलंगणा व कर्नाटक सीमेजवळ असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधील रुग्णांचा अभ्यास करण्याची संधी. नांदेडचं जर आपण लोकेशन बघितलं, जिओग्राफिकल लोकेशन बघितलं तर नांदेड जिल्ह्याला तेलंगणाची बॉर्डर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बिदर साईडकडनं कर्नाटकाची सुद्धा बॉर्डर असलेली पाहायला मिळते. म्हणजे मराठवाड्यातले रुग्ण तर आहेतच, परंतु या राज्यामधून सुद्धा बरेचसे रुग्ण या हॉस्पिटलला त्या ठिकाणी सेवा घेण्यासाठी येत असतात. तर हे एक महत्त्वाचं कॉलेज आहे मराठवाड्यातलं. तिसरं महत्त्वाचं कॉलेज आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर. हे सुद्धा एक महत्त्वाचं केंद्र आहे. स्थापना व संलग्न रुग्णालय 2002 ची स्थापना आहे. लातूर शासकीय सर्वोपचार रुग्णालय या कॉलेजला अटॅच आहे. MBBS सीटचा जर विचार केला तर या ठिकाणी 150 MBBSच्या सीट सध्याच्या घडीला आहेत. PG कोर्सेस बहुतांश क्लिनिकल शाखांमध्ये उपलब्ध. नवीन अपडेट, अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU, अद्ययावत लॅब्स आणि इमर्जन्सी वार्ड पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक केले जात आहेत. लातूर म्हणजेच नीट UGची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं एक मोठा हब आहे. त्याला आपण दुसरा कोटा सुद्धा म्हणतो. त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी नीटचं प्रिपरेशन त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही लातूर शहर आहे ते काही नवीन नाही, ते एक ओळखीचं शहर त्या ठिकाणी होऊन जातं आणि त्या शहरामध्ये हे कॉलेज असल्यामुळे या कॉलेजला एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. GMC लातूर एक्सपोजर आणि खासियत फॅकल्टी विभाग, सर्व मुख्य विभाग उपलब्ध. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलवर वैयक्तिक लक्ष देण्यावर भर. रुग्णसंख्येचा जर आपण विचार केला तर दररोज 1500 ते 2000 OPD आणि 750 बेड्स IPD. कोर्स स्ट्रेंथ, लातूर पॅटर्नची शिस्त आणि सुरक्षितता, अत्यंत शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, विशेषतः विद्यार्थिनींसाठी अतिशय सुरक्षित आणि अभ्यासू कॅम्पस. लातूर पॅटर्न जो आहे म्हणजे अगदी 12वीच्या अभ्यासापासून ते MBBS पर्यंत सगळ्या सुविधा या ठिकाणी अवेलेबल आहेत. प्रत्येक कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन किंवा डिटेल कट ऑफ विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळावं यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे. कट ऑफ मंत्रा अँड्रॉइड आणि iOS म्हणजेच ॲपल फोनसाठी सुद्धा हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ त्याचबरोबर कॉलेजविषयी अशी डिटेल माहिती पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये यावर्षीचा अपडेटेड डेटा आपण त्याच्यामध्ये टाकतो आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड करून ठेवावं. त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नोटिफिकेशन सुद्धा मिळणार आहेत. पुढे जाऊयात. एका दृष्टिक्षेपात जर आपण बघितलं म्हणजे हे कॉलेजचे कंपॅरिझन केलं, MBBS सीट्स संभाजीनगर 200, नांदेड 150, लातूर 150. OPDचा डाटा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बेड्सची कॅपॅसिटी या ठिकाणी दिलेली आहेत आणि कोर्स स्ट्रेंथ सुद्धा काय आहे ते सुद्धा. म्हणजे संभाजीनगरचा जर आपण विचार केला तर अपॉट एक्सपोजर व कॅन्सर हॉस्पिटल, नांदेड मोठा कॅम्पस आणि विस्तार, लातूर शिस्त आणि सुरक्षितता. हे जे काय आहेत ते काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पालकांसाठी महत्त्वाचे मुद्दे, या 3 शहरांमध्ये ॲडमिशन का घ्यावं किंवा हे कॉलेज निवडताना या कॉलेजचा प्रेफरन्स कुठे ठेवायचा याविषयी जेव्हा पालक विचार करतात त्यावेळेस काही गोष्टी ज्या आहेत त्या पालकांनी विचारात घेणं गरजेचं आहे. पहिलं आहे सुरक्षा. शासनाचे कडक अँटी रॅगिंग नियम आणि सुरक्षित कॅम्पस, विद्यार्थिनींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण तिन्ही कॅम्पसमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हॉस्टेल आणि मेसचा जर आपण विचार केला, शासकीय हॉस्टेलची अत्यंत कमी फी, जवळपास महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची फी जी आहे वर्षाची हॉस्टेलची 4000 आहे सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. प्रवास व दळणवळण, छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार केला तर हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
मराठवाड्यातलं प्रमुख शहर आहे. सगळ्यात प्रमुख शहर जे आहे छत्रपती संभाजीनगर आहे. विभागीय स्थान आहे महाराष्ट्र शासनाचं. त्यामुळे या ठिकाणी प्रवासाला भरपूर साधनं, म्हणजेच या ठिकाणी एअरपोर्ट सुद्धा आहे, त्याचबरोबर मोठं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे, त्याचबरोबर रोड ट्रान्सपोर्ट सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा शहरातून अवेलेबल आहे. नांदेडचा जर आपण विचार केला तर नांदेडची कोर स्ट्रेंथ आहे रेल्वे, म्हणजे महाराष्ट्रातली रेल्वे जी आहे ती नांदेडशी बऱ्यापैकी त्या ठिकाणी कनेक्ट आहे. नांदेडला सुद्धा एअरपोर्टची सुविधा आहे, परंतु तो छोट्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालतं. मुख्य प्रमुख दळणवळण किंवा प्रवास जो आहे नांदेडचा तो रेल्वेद्वारे होतो. लातूरचा जर आपण विचार केला तर उत्तम रस्ते आणि वाहतूक, म्हणजे लातूरला जर रोडची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर असलेली पाहायला मिळते. लातूरचं रेल्वे स्टेशन जे आहे त्याही ठिकाणी थोडीशी वर्दळ नसते किंवा एअरपोर्ट त्या ठिकाणी सध्याच्या घडीला फुल फेजमध्ये ऍक्टिव्ह सुद्धा नाहीये. त्यामुळे लातूर जे आहे ते रोड ट्रान्सपोर्ट ती त्या ठिकाणी जावं लागतं. फी आणि शिष्यवृत्तीचा जर आपण विचार केला, प्रायव्हेटच्या तुलनेत फी अत्यंत कमी आणि सगळ्या स्कॉलरशिप या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत, कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिकशी या कॉलेजची संलग्नता आहे. ह्या स्लाइडमध्ये जे काही आपण इमेजेस वापरलेत त्याचे हे सोर्सेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमच्या ऑफिसेसचे ॲड्रेस दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता जाऊयात कट ऑफकडं. ह्या कॉलेजचे जे काही मागच्या वर्षीचे जे काही कट ऑफ आहेत कॅटेगरी वाईज ते कशा प्रकारे राहिलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला एकदा स्क्रीनवर दाखवतो. या ठिकाणी GMC छत्रपती संभाजीनगर, GMC नांदेड, GMC लातूर या ठिकाणी जर बघितलं कॅटेगरी आपण वर लिहिलेले आहेत आणि रँक आहे हा ऑल इंडिया रँक आहे, R म्हणजे, आणि M म्हणजे मार्क्स आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. एका कॅटेगरीचा आपण डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफ कशा प्रकारे. छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार केला, OBC कॅटेगरीचा आपण पाहूया. संभाजीनगरचा मागच्या वर्षी 18,422 538 मार्क्सला. नांदेडचा जर आपण विचार केला 29,286 विद्यार्थ्यांची रँक होते, 523 म्हणजे संभाजीनगरपेक्षा कमी मार्क्सला नांदेड या ठिकाणी मिळतं. त्याच्यानंतर GMC लातूरचा जर आपण विचार केला तर 33,172 म्हणजेच 519, म्हणजेच जो काही आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर याचा कट ऑफ थोडा जास्त असतो, त्याच्यानंतर नांदेडचा नंबर येतो, त्याच्यानंतर लातूर. असं का होतं तर याचं कारण आहे संभाजीनगर कॉलेजची स्थापना जवळपास 1956 आहे. नांदेड 1988च्या आसपासचं कॉलेज आहे आणि लातूर 2002ची स्थापना आहे. लातूरचं कॉलेज थोडक्यात नवीन कॉलेज आहे दोन्ही कॉलेजच्या तुलनेमध्ये. त्यामुळे विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना जुन्या कॉलेजला त्या ठिकाणी प्रेफरन्स देतात. असंच आपण महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातल्या कॉलेजेस विषयी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला कुठल्या कॉलेजविषयी व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्या एरियातल्या कॉलेजविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.